कांदा किती दिवसात झाला, याची लागण कधी आणि काय काय ट्रीटमेंट आपण आज केली याला? कांदा लागवड 25 डिसेंबरची. 25 डिसेंबर, आता चालू आहे मार्च. म्हणजे साधारण डिसेंबर जानेवारी आणि आता मार्च, अडीच महिने होत आले. 2.5 महिने पण नाही, पण साधारण 2.5 महिने झाले. तर 2.5 महिन्यात कांद्याची हाईट बघा किती, साधारण आपल्या म्हणजे मांडीपर्यंत येतोय 2.25 फुटाच्या पुढे. आणि दांड वगैरे जर बघितला तर एकदम म्हणजे ये जसं म्हणजे उपटला आपण एखादा कांदा उपटून बघा तर आज कांदा तयार पण झालेला आहे, तयार झालाय. दांड पण चांगला आणि पात खूप चांगली अशी. आपण जो म्हणतो की जे हे वाढाय नाही पाहिजे ते अजिबात वाढलेलं नाही. आणि पात अशी याच्यासारखी जसं मोराचं पीस म्हणून किंवा आपण शिराई म्हणतो आपली तशी झालेली. तर काय काय ट्रीटमेंट केलेली आणि त्याचा अनुभव कसा आला तुम्हाला? आम्ही लागवडीच टायमाला कृषीधन सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजीचं कृषीधन वापरलेलं आहे, बरोबर नाही? एकरी 5 बॅगा तुम्ही लागणीच टायमाला केलेलं आहे. बरं, तर म्हणजे परिसरात पण आहे तुमच्या, पण तुम्ही ह्या वर्षी पहिल्यांदा वापरले आहे की नाही? मी 2 वर्षापासून 2 वर्षापासून वापरताय. दरवर्षी रिझल्ट मध्ये काय वाटतं? रिझल्ट 100% फरक आहे रासायनिक खतापेक्षा. ह्या खताला रिझल्ट आहे. बरोबर. तसं आपण एकरी जो प्रमाणे ते आपण 10 देतो, पण तुम्ही 5 वापरले तरी पण रिझल्ट 100% मुळी वगैरे बघा कशी एकदम, बरोबर नाही? तर पहिल्यापासून काय काय ट्रीटमेंट केली ती आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. पहिल्यापासून नाही, लागवड झालीची नंतर आपण 5 बॅग त्या आणि रासायनिक खताच्या 2 बॅग, बरं, अशा 7 गोण्याचा डोस केला. 7 गोण्या डोस केलाय. आणि त्यानंतर दुसऱ्या डोसाला रासायनिकच्या फक्त 2 बॅग टाकल्या, त्यांनी यांच्या 2 टाकल्या. म्हणजे ग्रीन भूमीच्या 2. ग्रीन भूमी पहिलं पावडर बेस मध्ये टाकलं म्हणजे कृषीधन, आणि नंतर टाकलं ग्रीन भूमीच्या 2 दाणेदार मध्ये, बरोबर. तणनाशक मारताना काय आणि तणनाशकच्या सॉइल वापरलं. म्हणजे कसं केलं त्याला सांगा. एका पंपाला 20 लिटरच्या पंपाला 160 ने मारलं होतं. सॉइल बुस्टर तणनाशकामध्ये टाकलेलं होतं. आणि त्यामध्ये 160 ml 20 लिटर मध्ये. 20 म्हणजे साधारण तुम्ही जे इतर झिंक वगैरे जे वापरतात ते वापरलं तर तणनाशकामध्ये पूर्ण आपण सॉइल बुस्टर वापरलं. त्याचा काय फरक वाटला? त्याचा एकच फरक झाला की पात आहे ना अजिबात नाही, कांदा सुकलाच नाही त्याने. म्हणजे जो शॉक बसतो तो बसलाच नाही.